कसे आहात? मजेत आहात ना? आज तर तुम्हाला खूप मजा येणार आहे. कारण आज तुम्हाला स्वतःला वेगवेगळे प्रोनाउन्सिएशन्स, वेगवेगळे उच्चार करायचे आहेत. तर तुम्ही जर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला, तर तुमचे सगळ्यात मोठे कन्फ्युजन दूर होणार आहे. कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला एकाच अक्षराचे दोन वेगळे साऊंड्स कसे होतात, ते मी आज सांगणार आहे. वाटतंय ना काहीतरी इंटरेस्टिंग? चला तर मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. श्री टेस्ट सिरीज तुमच्यासाठी घेऊन येत आहे लर्न विथ फन ही सिरीज, ज्यामध्ये इंग्लिश लँग्वेज खूप इझी आणि सिम्पल वेने तुम्हाला सांगितली जाईल, जी तुम्ही एन्जॉय करत करत लर्न पण करू शकाल. म्हणूनच ही सिरीज नक्की बघा आणि तुमच्या मित्रांना पण बघायला सांगा. चला तर मग सुरू करूया लर्न विथ फन सिरीजच्या चौथ्या व्हिडिओला. आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितले होते की कॉन्सोनंट्सचे साऊंड कसे होतात. तर तुम्ही व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितला असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल की व्हीचा साऊंड आणि डब्ल्यूचा साऊंड हा सेमच आहे. म्हणजे कसा येतो बरं? वो, बरोबर की नाही? तर आपण या व्हिडिओमध्ये व्ही कधी वापरायचा आणि डब्ल्यू कधी वापरायचा हे बघणार आहोत. तर जेव्हा जेव्हा व्हीचा साऊंड, आता व्ही हे लेटर आहे, तर तेव्हा त्याचा साऊंड कसा येईल बरं? त्याचा साऊंड होतो व. पण जेव्हा आपले अप्पर लोअर लिप्स टच होतात तेव्हा जो साऊंड येईल ना, त्याला व्ही, तो साऊंड व्हीचा होतो. जसं की व्हॅन. आपण व्हॅन म्हणताना आपला अप्पर लिप आणि लोअर लिप असे एकमेकांना टच होतात की नाही, त्यामुळे व्हॅन किंवा व्हल्चर, जेव्हा आपले अप्पर लिप आणि लोअर लिप असे टच होऊन त्याचा व्ही साऊंड होतो, तेव्हा लेटर कुठला येणार आहे? व्ही. म्हणजे असे अजून व्हीचे शब्द कुठले कुठले आहेत बघा बरं विचार करून. म्हणजेच व्हीचा साऊंड जो होणार आहे तो व. म्हणजे जेव्हा आपले दोन्ही अप्पर लिप आणि लोअर लिप एकमेकांना टच होतील तेव्हा जो वचा साऊंड होईल की नाही, तो साऊंड होणार व्ही लेटरचा. म्हणजे जेव्हा असा साऊंड होईल तेव्हा कुठलं लेटर वापरायचं? व्ही. आणि डब्ल्यू कसा वापरणार? तर डब्ल्यूचा साऊंड जेव्हा आपण करतो तेव्हा आपण आपल्या तोंडाचा गोल तयार होतो. म्हणजे कसं की वॉल, वेल. तुम्ही करून बघा. तुम्ही जर हे करून बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की आपण जेव्हा डब्ल्यूचा साऊंड करतो तेव्हा डब्ल्यूचा साऊंड पण वच होतो. पण डब्ल्यूचा व साऊंड करताना जेव्हा आपण आपल्या तोंडाचा गोल करू तेव्हा तिथे कुठलं लेटर वापरणार आपण? डब्ल्यू. जसं की वेल, वॉल, वेल. आता तुम्हाला सगळे क्वेश्चन्स माहिती असतील की व्हॉट इज युअर नेम, व्हेअर आर यू लिव्ह, किंवा व्हेअर आर यू लिव्हिंग. असं जर विचारलं असेल तर आपल्या तोंडाचा आपण गोल करतो, मग तेव्हा काय वापरायचं? डब्ल्यू. आता हे तुम्ही स्वतः करून बघा बरं. म्हणजे मग तुमच्या लक्षात येईल की कुठे डब्ल्यू वापरायचा आणि कुठे व्ही वापरायचा. मग कसा वाटला हा व्हिडिओ? तुम्हाला एन्जॉय करता आलं का या व्हिडिओमध्ये? तर ते आम्हाला नक्की सांगा. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या इंग्लिश न आवडणाऱ्या मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना इंग्लिश आवडायला लागेल. आणि ज्यांना इंग्लिश ऑलरेडी आवडतंय त्यांना तर नक्की शेअर करा, म्हणजे त्यांना अजून इंटरेस्टिंग वाटेल. मग या सिरीजच्या पुढच्या व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.